मित्रांनो, तुम्हीसुद्धा व्हेजमध्ये रोज रोज पकोडे खाऊन कंटाळले असतील, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सीख कबाब, आणि ते पण कसे एकदम व्हेजिटेरियन, नॉनव्हेज नाही. तर मित्रांनो, रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया आपल्याला कबाब कसे बनवायचे आहेत, आणि ते पण कशापासून, ते तुम्ही ऐकून एकदम शॉक होतील. तर चला मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. तर सर्वात पहिलं आपल्याला इकडे पाणी गरम करत ठेवायचं आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सोयाबीन, जे प्रोटीनसुद्धा आहे आणि खाण्यासाठी खूप लोकांना आवडते. हे सोयाबीन आपल्याला इकडे चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते बॉईल होता होता चांगले एकदम नमकीन पण बनतील. आणि चांगला उकळ येईपर्यंत मस्त त्याला शिजवत ठेवा. 5 ते 6 मिनटामध्ये तुमचे सोयाबीन रेडी होतील. सोयाबीनला छानपैकी एकदम उकळ आलेला आहे, बघू शकता तुम्ही. एकदम व्हाईट फेस झालेला आहे आणि एकदम चांगले शिजलेले आहेत. तर आता आपण एक काढून घेऊया साईडला. तर तोपर्यंत इकडे मी मिरची, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवून घेतो. आणि पेस्ट आपल्याला जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आहे. हे बघा, असे दाणेदार पेस्ट करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला आता सोयाबीन मिक्स करायचे, जे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ना. मी बघा इकडे आता छानपैकी साईडला एक मस्त टॉवेल घ्या. टॉवेलमध्ये असे ते सगळे काढून घ्या, आणि त्याच्यातलं जेवढं पाणी आहे ते आपल्याला चांगलं प्रेस करून काढून टाकायचं आहे. कारण सोयाबीनमध्ये पाणी असल्यामुळे काय होईल, आपल्याला जे सीख बनवायचं आहे ते बनणार नाही. तर त्याच्यामुळे ना ते पूर्ण पाण्याने भरलेले आहेत. असे एका याच्यात काढून घ्या छान, आणि असं साईडने मस्त असं टॉवेल उचला आणि त्याला छानपैकी असं पिळून घ्या. बघा, सगळं पाणी त्याचं काढून टाका. थोडे गरम असल्यामुळे मी तो एक चिमटा घेतलेला, त्या चिमट्याने पूर्ण पाणी काढतो आहे. त्यानंतर एक कांदा घेऊया. मस्तपैकी कांदा कापू. मोठा कापायचा आहे, जास्त पण लहान नाही. आणि याची पेस्ट बनवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगली पेस्ट बनवून घ्या. तर हे सोयाबीन आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, ज्याच्यामध्ये आपण वाटण केलं आहे त्याच्यात. असे हळूहळू सगळे छान टाकून घ्या. आणि याच्यावर आपल्याला पेस्ट टाकायची आहे, जी आपण आत्ता कांद्याची बनवली होती. तर ही बघा, कांद्याची पेस्टसुद्धा मी बनवलेली आहे. ती आता मी याच्यात अशी टाकून घेतो. तर मित्रांनो, हे आपलं सगळं रेडी झालेलं आहे. इकडे आपल्याला जे खिमा टाईप बनवायचं होतं, जसं मटन खिमा असतो, चिकन खिमा असतो, ज्याच्यापासून आपण सीख बनवतो, तसंच आपण इकडे व्हेज खिमा बनवलेला आहे. आणि या खिम्याला आपल्याला कबाबमध्ये आता याला रूप द्यायचं आहे. ते कसं देणार मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं असं चांगलं आहे ना, त्याला शेपमध्ये असं करून घ्या एकदा. आणि याच्यावर आपल्याला हळद, मीठ, मसाला सगळं चांगलं मिक्स करायचं आहे. तर आपलं हळद घेतो सगळ्यात पहिलं 1 चमचा. त्यानंतर आपला घरचा लाल मसाला असतो तो टाकतो. मीठ घेतो आहे चवीनुसार. आणि आता याला चांगलं कालवून घेऊया आपण. आता इकडे छानपैकी रेडी झालेलं आहे आपलं सगळं. आता हा जो खिमा आहे तो आपण असा चांगला चपटा करून घेऊया. आता या खिम्याला ना चांगलं चिपचिपापणा येण्यासाठी आपल्याला याच्यावर बेसन टाकायचं आहे, तेव्हा ते छान जाड बनेल. तर आता आपण इकडे बेसन थोडंसं टाकूया. अजून थोडंसं घेऊया आपण बेसन, आणि याच्यावर अजून थोडंसं बेसन अजून टाकूया. आणि आता याला परत एकदा चांगलं मिक्स करूया. त्याच्याने काय होईल, तुम्ही जेव्हा सीख बनवतील तेव्हा ती एकमेकांना चांगलं चिटकून राहील. जर तुम्ही बेसन मिक्स नाही केलं तर तो खिमा चिटकणार नाही. जेव्हा तुम्ही तेलावर फ्राय करायला सोडतील ना, तेव्हा ते पूर्ण वेगळं होऊन जाईल. आता आपल्याकडे कबाब बनवण्यासाठी आपल्याकडे सीख तर नसतात घरी, मग आपण इकडे एक पेन्सिल घेतलेली आहे. तुम्ही इकडे काही स्टिक वगैरे घेऊ शकतात. आणि असं मी एक साईडने थोडंसं आता जे आपण खिमा बनवलेला आहे तो खिमा आपण उचलूया, असा गोळा करूया. आणि तो असं मध्यभागी ठेवून याला असं थोडं हाताने चारी साईडने चांगलं असं मसळत राहा, म्हणजे तो बरोबर. आणि बघा, असं चांगला शेप घेईल. आणि शेप घेतल्यानंतर आपल्याला हलगं त्याच्यातनं काढायचं आहे. आणि हा तुमचा इकडे कबाब रेडी झालेला आहे. आता आपण याला फ्राय करण्यासाठी ठेवूया. तिकडे सगळे कबाब मी रेडी करून घेतलेले आहेत. तर चला आता कढईमध्ये चांगलं तेल गरम करत ठेवू आणि फ्राय करायला घेऊया. तर तेल मी इकडे थोडंसंच घेणार आहे, जास्त तेल नाही घ्यायचं आहे आपल्याला. बस मी एवढंच तेल घेतो आहे मित्रांनो. आता आपल्याला एक एक करत जे आपण कबाब बनवलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. तसे हलगत मी सोडतो आहे, झाऱ्यानेच सोडत जा, कारण हाताने कधी कधी ते तुटतात मधून, म्हणून मी एकदम असे हलगत सोडतो आहे. कारण हाताने तुम्ही तेलाजवळ जर गेले सोडायला तर तेल हातावर उडू शकते, म्हणून असं झाऱ्याने हळूहळू करून गोल करून सोडून द्या त्यांना.
तर आपण इकडे आता 3च सोडणार आहोत, बाकीचे नंतर परत फ्राय करूया. कारण व्हेज कबाब आहेत ना एकदम सॉफ्ट असतात, तर त्याच्यासाठी त्याला एकदम हळूहळू नीट तुम्ही पलटी करा. पलटी करताना पण एकदम हळूहळू एकदम तुम्हाला हे करायचं आहे. तर आपण आता असे गोल फिरवतो आहे, म्हणजे दोन्ही साईडने छानपैकी त्याला फ्राय होईल. एका साईडने कलरसुद्धा आले बघू शकता तुम्ही, मस्त छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता 3ने आपल्याला असे पलटी करून घ्यायच्यात, म्हणून ते खालतून पण छान शिजतील. असे जास्त नाही, 5 ते 6 मिनटं तेलामध्ये तुम्हाला फ्राय करायचं आहे आणि तुमची रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. गॅस आपण थोडासा स्लो केलेला इकडे. आणि आता हे सुद्धा आपलं एक पलटी करून घेऊया. आपण हे सगळे शेवटला टाकलं होतं म्हणून मी आत्ता पलटी करतो आहे. आणि यालासुद्धा छान कलर आलेला आहे. मित्रांनो, आपले कबाब इकडे रेडी झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया आणि टेस्ट करून बघूया. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हालाही आवडेल. आपण याला थोडंसं डेकोरेट करणार आहोत टॉमॅटो सॉसमध्ये, आणि ते कसं तेही तुम्हाला दाखवतो. आता छान प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला छान डेकोरेट करूया सॉसने आपण. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. झटपट बनवलेली रेसिपी आहे, आपल्याला जास्त काही टाईम नाही लागलेला आहे. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता आपण एकदा खाऊन बघूया. तर मित्रांनो, आपण इकडे आता टेस्ट करून बघूया आपण जे कबाब बनवलेलं आहे ते. आणि छानपैकी तुम्ही बघू शकता एकदम कडकसुद्धा झालेला आहे. आणि छान सॉसमध्ये आपण एक बाईट घेऊया याला.